कधी इथून चालू झालेला हा प्रवास माझ्या बाळाला 1 वर्ष कधी होऊन गेलं खरंच कळलंच नाही. आजही मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी हे एवढंसं छोटंसं बाळ माझ्या हातात आलं. एवढ्याशा पिल्लूला पाहून मी सगळ्या वेदना विसरून गेले. कदाचित ह्या सगळ्या गोष्टी तुला आठवणार नाहीत, बट माझ्यासाठी हा गोल्डन पिरियड होता. आपण 24 तास सोबत असायचो. तू कधी कधी दिवसभर झोपायचीस तर रात्र रात्र जागून काढायची. तुला घेत असताना मी माझ्या सीझरचंही दुखणं अजिबातच विसरून जायची. तुला 1 महिना झाला तेव्हा पप्पांनी स्वतः येऊन छान डेकोरेशन केलं आणि तुझा फोटोशूट केला. आणि पहिल्या दिवाळीला तुझ्या मामा मामींनी सुंदर सुंदर खेळणी आणि ड्रेस गिफ्ट केला. तुला आठवते का आईच्या साडीची ती उबदार आणि मऊ झोळी, ज्यामध्ये झोपून तू तुझ्या मावशांशी मारायचीस गप्पा. रात्री कधी कधी उठून मग मारायचीस आईसोबत गप्पा. अशा गप्पा रंगायच्या की तुला नंतर कुणाशी बोलायची इच्छा व्हायची नाही. 2.5 महिन्याची होतीस तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या घरी आलो. इथे तुझ्या पप्पांनी सुंदर असं डेकोरेशन केलं होतं, ते म्हणजे गुलाबाच्या फुलांचं आणि मोगऱ्याचं. अशा सुंदर घराला घर पण देणारं आणि आमची फॅमिली कंप्लीट करणारी तू. तुझ्या पायाने आमच्या घरामध्ये लक्ष्मीच आली. आता तू आली म्हटल्यानंतर दीदीचाही दिवस कुठे जायचा तेही कळायचं नाही. कधी कधी तू विनाकारणच रडायचीस तेव्हा मात्र मला खूप टेन्शन यायचं. तर तुझ्या सकाळमध्येच आमची सकाळ व्हायची, तुझ्या रात्रीतच माझी रात्र व्हायची, तुझ्यासोबतच माझा दिवस उगवायचा. तुला तो कॅक्टस आठवतो का, ज्याच्याशी तू गप्पा मारायचीस? त्या सेल्फीज तर काय संपायचं नावच घ्यायच्या नाही. आणि तुला मात्र तुझ्या पप्पांचीच आठवण यायची. पप्पा आले की पप्पांना चिपकून बसायचीस. पहिल्या संक्रांतीला तुझं आणि चैतन्य दादाचं आपण सोबतच बोरनान केलं. आणि वेळ झाली होती आता तुला नाव दे. तुझ्यासाठी गोंडच नाव आम्ही जपून ठेवलं होतं, ते म्हणजे कृष्णाली. तुझं नामकरण सोहळा म्हणजे जणू काय आमच्यासाठी आनंद उत्सव होता. ज्या दिवशी तुझं नामकरण झालं तो दिवस आमच्यासाठी खरंच खूप मेमोरेबल ठरला. तुझ्या पहिल्या महाशिवरात्रीचे फोटोशूटसाठी पप्पांनी महादेव, साक्षात महादेवाची आकृती साकारली होती. तो फोटोशूट खरोखर खूप सुंदर झाला होता. आणि त्यानंतर पहिल्या तुझ्या होळीसाठी चक्क मोठ्या माऊनी स्वतःच्या हाताने एक सुंदर असं टी-शर्ट बनवलं आणि आपण त्यामध्येही गोंडच असे फोटोज काढले. त्यानंतर तू हळूच पालथं पडायला शिकलीस आणि घरभर पसाराही करायला. पहिल्या पाडव्यासाठी मात्र मी 8 दिवस अगोदरच तुझा फोटोशूट केला. तुझ्या प्रत्येक सणाला स्पेशल बनवण्याचा माझा फक्त एक छोटासा प्रयत्न असायचा. बघता बघता 6 महिने झाली आणि तुला आता पहिल्यांदा अन्नप्राशन करण्याची एक्साइटमेंट होती. हा अन्नप्राशन जवळपास आमच्यासाठी खूप खास ठरला, कारण आजपासून तुला आता आम्ही सॉलिड चालू करणार होतो. तुला घेऊन पहिल्यांदा जेव्हा हॉटेलमध्ये गेलो, तुझ्यापेक्षा जास्त आमची एक्साइटमेंट होती. तुझं रिॲक्शन पाहण्यासाठी आमची ओढ असायची. तुला मॉलमध्ये घेऊन जात असताना दीदी आपली हसायची. डीमार्टमध्ये शॉपिंगला गेलो की तुला सगळेजण, दीदी स्कूलमध्ये आली की तुलाच उचलून घ्यायची इच्छा व्हायची आणि तू सगळीकडे घरभर रांगत बसायची. बघता बघता तुला 8 महिने पूर्ण झाली आणि जेव्हा फोटोशूटची वेळ आली तेव्हा दीदीच्या आणि माझ्या नाकीला नव आली, कारण तू कुठेच फोटोशूटसाठी स्थिर थांबायची नाहीस, म्हणून आमचे हाल व्हायचे. आता तुला घेऊन पहिला रेल्वेचा प्रवास मला खूप आठवतो, ज्या दिवशी रात्रभर ट्रेनमध्ये तुम्हाला झोपून होतं दिलंस. ट्रेनचाही प्रवास आठवतो आणि ट्रॅव्हल्समध्ये आपण अंबेजोगाईहून रिटर्न येताना तोही प्रवास. 9 महिन्याची होतीस तेव्हाच तुला दात आले होते आणि त्यामुळेच ही अशी काहीशी थीम करून आम्ही तुझा फोटोशूट करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या आंब्याचा सीझन म्हणून तुझ्यासाठी खूप सारे आंबे घेतले, जे की आम्हीच खाल्ले. 10 महिन्याची होतीस तेव्हा आषाढी एकादशीसाठी आम्ही खास तुझा फोटोशूट केला होता. तुझे सगळे सण वार, सगळ्या काही गोड आठवणी आम्हाला आमच्याकडे हव्या होत्या, म्हणून हा सगळा अट्टहास. सगळ्या डेकोरेशन सगळ्या करून तुझ्या एकाच स्माईलसाठी आम्ही खूप सारे प्रयत्न करायचो आणि छोटासा क्लिक करायचो. आणि त्यानंतर तुझ्याच पावलांनी आम्हाला आपलं स्वतःचं घर मिळालं, ज्याची पूजाही झाली. बघता बघता तुला कुठे 11 महिने निघून गेले तेच कळलं नाही. तुझ्या गोड गोड आठवणी आम्हाला जपायच्या होत्या, तेवढाच तुझा आगाऊपणाही वाढला होता. कसं काजळ सगळीकडे पसरवलं होतंस, हातपाय काळे केले होते, बेडशीट काळी केली होती. मी किचनमध्ये काम करताना तूही किचनमध्ये यायचीस आणि इथे कॉर्नरमध्ये येऊन मस्तपैकी कांदा आणि बटाटे खेळायचीस. घरभर सगळीकडे पसारा करायचीस. बघता बघता तुझा आज पहिला वाढदिवस जवळ आलाय आणि त्यासाठीच आम्ही गेलो होतो फोटो स्टुडिओमध्ये तुझे छान छान फोटोज क्लिक करायला. आणि आज तुझा आहे वाढदिवस. हा वाढदिवस आमच्यासाठी खरोखर खूप अविस्मरणीय आहे. तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.